राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची 3 सरकार बदलली, मात्र बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणाऱ्या मांजरा नदीवरच्या पुलाची अवस्था काही बदलली नाही। खामगाव पंढरपूर या 450 किलोमीटरच्या दिंडी मार्गावरील मांजरा नदीवरती हा पूल आहे। विदर्भातील शेकडो पायी दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जातात, मात्र महामार्गाचं काम अपूर्ण असल्याने वारकऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो। दरम्यान 2 जिल्ह्याच्या सीमेवरून मांजरा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी। मी आता उभा आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमारेषेवर। माझ्या डाव्या हाताला बीड जिल्हा आहे तर उजव्या हाताला धाराशिव जिल्हा आहे आणि पाठीमागे जो विस्तीर्ण असा जलाशय तुम्ही पाहताय हे आहे मांजरा नदी। या 2 जिल्ह्याची नैसर्गिक सीमारेषा। या नदीवर ब्रिजचं काम सुरू करण्यात आले, ते म्हणजे 2017 साली या ब्रिजचं काम हाती घेण्यात आले। मात्र 5 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरीही अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाहीये। म्हणून त्या ब्रिजच्या बाजूने असणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहनाची ये-जा होतीये। बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारा हा दुवा आहे, त्यामुळे शेकडो वाहनं या रस्त्याने ये-जा करत असतात आणि इथल्या रस्त्याचं काम पूर्ण नसल्यामुळे धुळीचं साम्राज्य आणि खड्ड्यामुळे इथल्या नागरिकांना या रस्त्यावरून जाताना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या रस्त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातली 2 जी तीर्थक्षेत्र आहेत, शेगाव आणि पंढरपूर, यांना जोडणारा हा पालखी मार्ग आहे। विदर्भातल्या शेकडो पालख्या याच मार्गाने पंढरपूरकडे जात असतात आणि पायी दिंड्या ज्या जात असतात तिथल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा रस्ता पालखी मार्ग म्हणून घोषित करण्यात आला होता। हे काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र दीर्घकाळ हे काम प्रलंबित असल्यामुळं इथल्या वारकऱ्यांनाही याच्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आता नवं सरकार आलेलं महायुतीचं, या सरकारनं हे काम प्रगतीपथावर घ्यावं, तात्काळ हे काम पूर्ण करावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।